1869 साली टाटा ग्रुपचा इयरली टर्नओव्हर 20,000 रुपये इतका होता, परंतु त्याच वर्षी एका मराठी माणसाच्या कंपनीचा टर्नओव्हर मात्र 21,000 रुपये इतका होता आणि हा मराठी माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा फुलेंच्या पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचा हा इयरली टर्नओव्हर होता आणि त्यामुळे त्यावेळेस महात्मा फुले हे टाटांपेक्षाही जास्त श्रीमंत होते। महात्मा फुले हे एक नामवंत अर्थतज्ञ, उद्योगपती आणि शेअर मार्केट अभ्यासकही होते आणि त्यावेळेस पुण्यातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचं नाव देखील घेतलं जायचं। फुलेंच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने केलेली कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल, खडकवासला धरणाचा कालवा, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत आणि मुंबईतील अनेक कापड गिरण्या, सोबतच बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा यासारखी भव्य कामे यांच्या कंपनीने केली होती आणि त्यातून कमावलेली रक्कम ते समाजकार्यासाठी दान करायचे। महात्मा फुलेंच्या कंपनीची कामं आणि त्यांचा इयरली टर्नओव्हर बघता त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो। तर महात्मा फुलेंविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच